तीच अंड्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय नव्ह का? आता तयार करा हा मस्त ढाबा स्टाईल अंडा मसाला। त्याच्यासाठी एका पातेल्यामध्ये 4-5 अंडी उकडायला ठेवायची। अंडी उकडायला लागली तवर तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच लाईक करा। आता आपली अंडी उकडलेली आहेत। तवा एका कढईमध्ये 2 पळ्या तेल घ्यायचं आणि ही अंडी त्याच्यामध्ये घालायची, सोलून घालायची बरं का। आणि हळद, मीठ आणि मसाला, लाल तिखट याच्यामध्ये अंडी चांगली परतू घ्यायची। अंडी परतून झाली की ती काढून घ्यायची। तोपर्यंत तुम्हाला सांगते अंडा मसाला दिसायला कसा दिसला, मस्त नव्ह का? पण ह्याच्यात कसलंच वाटण वापरलं नाही। मग काय वापरलंय ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तेलामध्ये सुक्का मसाला हाय नाही तेवढे परतून घ्यायचं आणि मग काय कांदा चांगला उभा बारीक चिरून घ्यायचा आणि कांदा बी त्याच्यात घालायचा। कांदा चांगला लाल बुंद होस्तवर परतून घ्यायचा। कांदा चांगला परतत आला का नाही मग आलं लसणाची 1 चमचाभर पेस्ट घालायची आणि कच्चापणा जाईस्तवर ती बी परतून घ्यायची। मग चांगला टोमॅटो बारीक चौकोनी कापून घ्यायचा, एकदम बारीक कापा बरं का मंडळी। मग 2-4 हिरव्या मिरच्याची पोटं मधून चिरून घ्यायची। मग कांद्यामध्ये परतताना टमाटर बी परतायला घालायचं। टमाटर परतत आलं का 4-2 मिरच्या त्याच्यामध्ये घालायच्या। चांगलं परतू घ्यायचं। मग मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि मग धना जिरा पावडर, लाल तिखट, त्याच्यानंतर गरम मसाला, मालवणी मसाला असेल का नाही आवर्जून टाकून द्या। आता माझ्याकडं नाही तेव्हा मी काही टाकत नाही। मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड करायचं आणि चांगली वाफ काढून घ्यायची मंडळी। झाकण काढून 2-2 मिनिटांनी हलवत राहायचं, नाही तर समजा जळून जाईल बरं का। आणि आता घालणार आहोत आपण सिक्रेट हेच, एक उकडलेला अंड किसून घ्यायचं आणि ते ह्याच्यात घालायचं। वाटण्याऐवजी हे अंड घातलं का नाही एकदम दाटसर मसाला बनतो या आणि जळजळ वळवळ असलं काय बी होत नाही। तेव्हा ह्या पद्धतीने एकदा अंडा मसाला नक्कीच ट्राय करून बघा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तेवढं लाईक करून जावा। आणि मग परतून घेतलेली अंडी ह्या मसाल्यामध्ये सोडायची आणि पुन्यांदा चांगली बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। चांगला मसाल्याचा गाळ झाला का नाही तयार होती मस्त अंडा मसाला। आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद।